नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला महापौर पदाचा रणसंग्राम पाहायला मिळतोय, पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहामध्ये गैरहजर राहणार अशी रणनीती। 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती। मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेन्स। 45 तासांपासून शिंदेचे नगरसेवक हॉटेलमध्ये, शिंदेचे 29 नगरसेवक वांद्र्यामधल्या ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी। ताज लँड्स एंडमध्ये शिंदेच्या नगरसेवकांचा आज तिसरा दिवस। मुंबईमधील जनतेनं आम्हाला चांगला कौल दिला असून पुढील आदेशाची वाट पाहतोय। ताज लँड्स हॉटेलमधून नगरसेवक अंजली नाईकांची टीव्ही 9ला प्रतिक्रिया। मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदेची नगरसेवकांसोबत बैठक। कामाचा आराखडा तयार करा। एकनाथ शिंदेंकडून नगरसेवकांना कानामंत्र, तर भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला, शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। कोणालाही मुंबईमध्ये महापौर बसवणं सहज शक्य नाही। भाजपच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी नेण्यात येणार अशी माहिती। राऊतांचं वक्तव्य, तर आम्ही सध्या फक्त मजा बघतोय। हॉटेल पॉलिटिक्सवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा, तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण। महायुतीचा महापौर होईल तेव्हा अनेक जण नॉट रिचेबल असतील, मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। केडीएमसीमध्ये शिंदे भाजप नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतायत। शिंदे असं मुंबईतही करू शकतात। शिंदेंनी उगाच मुंबईच्या महापौर पदावर दावा केला असता का, राऊतांचं विधान। शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं नाही, मंत्री शंभूराज देसाई यांची संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। राऊतांनी हॉटेल ताज लँड्समध्ये जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल, देसाईंचा टोला। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय। फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी। महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। मोदींना राजकीय इतिहासाचं भान नाही, त्यांनी स्वतःच्या भाषणाबद्दल आत्मचिंतन करावं, संजय राऊतांची टीका। तर मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झाला, मात्र गेल्या 25 वर्षात मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता, मोदींचं भाषण लिहिणाऱ्यांचं ज्ञान कमी, राऊतांचा पलटवार। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची भेट घेणार। काही वेळातच म्हणजे 11 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक शिवतीर्थवर येणार। मुंबईतील 50 प्रभागांमध्ये शिंदेंची सेना दुसऱ्या स्थानी, तर जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक 10 जागा या ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरुद्ध लढल्याचं समोरासमोर लढलेल्या 44 जागांपैकी 34 ठिकाणी ठाकरेंची सेना विजयी। पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होणार। पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय। आंबेगावात पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप। दादा सत्तेमध्ये असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, एकत्र यायचं असेल तर दादांनी सत्तेमधून बाहेर पडावं। उत्तम जानकरांचं वक्तव्य, सत्तेमध्ये असताना एकत्र येणं म्हणजे बिर्याणीमध्ये गुळवणी उठल्यासारखं, जानकरांची टीका। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिंदेंच्या सेना युतीची जागा वाटपासंदर्भात आज पुण्यामध्ये बैठक। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे यांची उपस्थिती असणार। पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार।